भाग्यवंत रे म्हणून भाग्यवंत गाडी भजन पूजा ओ भाग्यवंत रे भजन पूजा महाराजांना मिळाला रत्ती महारथी पण रत्ती शिमारुतीन भीम वजनदार माणूस कोणी उठायची माझ्या पोराला पकवा शिकवा बापाची पेन नाही तुझी येडे झाले काय नको इथं पकवा जातच पोर येडा निघाला आणि तुझं कोणतं पकवा शिकायला नेतो आता गायक आहे बाळकी यांचं लग्न झालं गायकाचं पोर गायक असू शकतं का काय पिस्तूल आहे हो आजोबा होऊ शकतं नाही ते येडं होऊ शकतं येडं जमतच नाही मी जे माझं कीर्तन घराच्या वास्तुशांतीला ठेवतं वर्षात दुसरं घर झालंच पाहिजे आणि जे माझं कीर्तन किराणा दुकानाच्या उद्घाटनाला ठेवलं वर्षात दुसरं दुकान झालं आणि जे माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवलं नाही 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 तू माणूस 100 वर्ष जगतो माणूस तुम्हाला काय वाटलं वर्षात गेलाच नाही आणि जे माझं कीर्तन लग्नात ठेवतं दुसरं लग्न आता त्याच्या विचार तुम्ही घरी गेला शुद्धविदा पोटी पैसा कोमटी तुकोबाराय म्हणतात तुकोबाराय म्हणताचे भगवान श्री संत भगवान बाबा आणि श्री संत वामन भाऊ यांची जे पूजा करतात त्यांची जे सेवा करतात जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात धन्य माता पिता तैराचे विधान पोटी फळ साळ कोमटी किंवा कोमट्या विधानचे फळ ही कोमटी महाराज बीज चांगलं असेल ना तो रोपटे चांगलं जन्मलू शकते तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीज हे बघू नका आम का से खाय महाराज बाबळीच्या झाडाला ए पुरे हापसटी आहे काय म्हणतो रे बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का अय सुमळे बोलतोय लागू शकते का उठ 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 टाकू लागू शकते का नाही करेक्ट टाळी वाजव म्हणून शुद्ध वेदा पोटी फळे साळ गोमटी मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला त्याचे कारण आहे पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कायदू त्या कायदूला इतर देव सोडले असताना तेव्हा नारदाचं लक्ष केलं नारदाने हात मारून सांगितले ए इंद्रा अरे ती महान पती वर्त आहे तिथे